आज आपण कटाची आमटी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। तांदूळ घेतलेत आपण, हरभऱ्याची डाळ, हळद, मोहरी, जिरं, थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे, त्यानंतर लसूण सोलून घेतलाय, एवढं सुक्कं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि एक टोमॅटो। अशा प्रकारे आपण एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली आहे 3 ते 4 शिट्ट्या करून। आता आपण तांदूळ आणि डाळ एकत्र भाजून घेणार आहे। अशा प्रकारे आता आपण हे भाजून घेतलेली आता तांदूळ आणि डाळ। आता ह्याच पॅन मध्ये आपण बाकीचे आपले कांदा टोमॅटो हे भाजून घेऊया। आता आपण कांदा भाजून घेऊया। आता आपण कांदा पण काढून घेऊया। यामध्येच आपण आता खोबरं पण परतून घेऊया 2 मिनिटं। आपण काय करायचंय, आता तेलाचा वापर नाही करायचा, आपण सगळं साहित्य हे कोरडंच भाजून घेतलंय फक्त। हे पहा, खोबरं पण आपलं व्यवस्थित भाजून झालंय। आता आपण हे काढून घेऊया। आपण ह्यात कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं भाजलंय, परत हरभरा डाळ, तांदूळ। आता आपण त्यामध्येच टोमॅटो पण कट करून घेऊया आणि ह्याची पेस्ट एक मिक्सरला पेस्ट करून घेऊया। अशा प्रकारे आता आपण मिक्सरला ह्याची एक पेस्ट करून घेतली आहे। आपण 2 मोठे चमचे तेल टाकणार आहे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी। ते आता तडतडलं की आपण त्यामध्ये लसूण ऍड करणार आहे। लसूण आपल्याला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे। परतला गेले आहेत बघा तुम्ही, ब्राऊन कलर आलेला आहे त्याला। आता आपण त्यामध्ये कढीपत्ता ऍड करायचा, मध्ये सुक्कं खोबरं जे आपण खिसून घेतलं होतं थोडंसं ते ऍड करायचे, थोडीशी हळद, थोडी कोथिंबीर, त्यानंतर जे हे वाटून घेतलं होतं ते ऍड करणार आहे। आता ह्याला व्यवस्थित 2 मिनिटं परतून घ्यायचंय। त्यामध्ये तुम्ही तुमच्या घरचा जो घरी केलेला मसाला असेल किंवा लाल तिखट असेल, तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही मसाला ऍड करू शकता। मी ह्यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चमचा ऍड करणार आहे, तो तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात तिखटनुसार ऍड करा। आता हा व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। पूर्ण मसाल्यांना तेल सुटसपर्यंत आपण मसाले परतून घ्यायचे तेलामध्ये। आता तुम्ही बघू शकता आपला मसाला किती व्यवस्थित तेलामध्ये परतला आहे। जर मसाल्याला असं कडेने तेल सुटलं असेल तर समजायचं की आपला मसाला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि जे वाटण वाटलं होतं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तेच पाणी आपण धुवून ऍड करायचे। आणि जर तुम्हाला जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये गरम पाणी ऍड करा। मसाला एकदम व्यवस्थित परतला आहे। आता आपण त्यामध्ये जी शिजवून डाळ घेतली होती ती टाकून घेऊया। आता मी जरा थोडंसं पातळच ठेवणार आहे, कारण की आपण ह्यामध्ये जे हरभऱ्याची डाळ आणि डाळ वाटली होती, तांदूळ वाटले होते, ते परत थोड्या वेळाने जसं तुम्ही गरम करती भाजी गरम करता त्याला घट्ट होत राहते। त्यामुळे ती सुरुवातीला एकदम घट्ट नाही करायची, थोडी पातळच ठेवायची। आता याला आपण एक छानपैकी उकळी काढून घेऊया 5 ते 7 मिनिटं। ही आमटी व्यवस्थित आता उकडली आहे, पूर्ण त्याला चांगली उकळी आली। आता आपण ती सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपली कटाची आमटी खाण्यासाठी तयार आहे। त्याबरोबर मी इंद्रायणी राईस, कोथिंबीरीच्या वड्या, चपाती अशी घेतलेला आहे।